नमस्ते. आज या ठिकाणी आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचं महत्त्व या ठिकाणी पाहणार आहोत. आधुनिक अर्थव्यवस्थेमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं आहे. विकसित देश जे काही आहेत तर त्या विकसित देशांमध्ये आर्थिक विकास होत असताना किंवा विकसित देशांमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास साध्य झालेला आहे. आधुनिक आर्थिक विकासाचा मुख्यतः आधारच हा व्यापार असल्याचं आपल्याला दिसून येतं. थोडक्यात काय की आंतरराष्ट्रीय व्यापारास आधुनिक अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्व हे प्राप्त झालेलं आहे. आर्थिक विकासाचा मूळच आधार आंतरराष्ट्रीय व्यापार हा आहे. वेगवेगळ्या देशांबरोबर वस्तू आणि सेवांची जी काय देवाणघेवाण होत असते किंवा आयात निर्यात जी होत असते तर त्यामुळे आर्थिक विकास हा मोठ्या प्रमाणात होत असतो. अमेरिका, जर्मनी, जपान, फ्रान्स, इंग्लंड इत्यादी देशांनी जी काय औद्योगिक प्रगती केलेली आहे तर ती औद्योगिक प्रगती ही आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे शक्य झालेली आहे. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचं महत्त्व पाहत असताना आपल्याला विविध जे काही मुद्दे आहेत तर त्या मुद्द्यांच्या आधारे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचं महत्त्व हे सांगता येतं. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजेच लोकांचा दृष्टिकोन जो काही आहे तर तो लोकांचा दृष्टिकोन व्यापक बनत असतो. आता आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा अभ्यास केल्यामुळे लोकांचा दृष्टिकोन जो काही आहे तो दृष्टिकोन या ठिकाणी व्यापक बनत असतो. देशाचा विकास करायचा असेल तर आंतरराष्ट्रीय व्यापाराशिवाय पर्याय नाही हे आपल्या लक्षात येत असतं. प्रत्येक देश विचार करत असतो की आपल्या देशामध्ये जी नैसर्गिक साधनसंपत्ती उपलब्ध नाही किंवा ज्या नैसर्गिक साधनसंपत्तीची कमतरता आहे अशा प्रकारच्या वस्तू आणि सेवा आपल्या देशामध्ये उत्पादित होऊ शकत नाही. मग यासाठी आपण त्या वस्तूंच्या ऐवजी आपण जी वस्तू आपल्या देशामध्ये उत्पादित करणं शक्य आहे त्या वस्तूंचं अतिरिक्त उत्पादन करून त्याची निर्यात ही केली जाते आणि त्याच्या मोबदल्यामध्ये ज्या नैसर्गिक साधनसंपत्तीची कमतरता आहे किंवा ज्या वस्तू आणि सेवा आपल्या देशामध्ये उत्पादित करणं अशक्य आहे, खर्चिक आहे अशा वस्तू आणि सेवा इतर देशांमधून आपण आयात करत असतो. थोडक्यात काय की ज्या साधनांची कमतरता आहे अशा वस्तू आणि सेवा या परदेशामधून आणल्या जातात आणि ज्या वस्तू आणि सेवा आपल्या देशामध्ये अधिक प्रमाणात उत्पादित करता येतात तर त्याची निर्यात ही मोठ्या प्रमाणात केली जाते. सर्वसाधारणपणे या ठिकाणी आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचं महत्त्व विशद करत असताना लोकांचा दृष्टिकोन जो काही आहे तो लोकांचा दृष्टिकोन या ठिकाणी व्यापक बनत असतो. त्याचबरोबर राष्ट्रांमध्ये परावलंबित्व जे काही आहे तर ते परावलंबित्व या ठिकाणी वाढत असल्याचं आपल्याला दिसून येतं. दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे विकासाचा दर हा या ठिकाणी वाढत असतो. कुठल्याही देशाला विकास करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आणि सेवांची निर्मिती करत असताना देशामध्ये आर्थिक विकास साध्य करत असताना भांडवलाची आवश्यकता असते. आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे किंवा आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामुळे विदेशातील भांडवल जे काही आहे तर ते विदेशातील भांडवल असेल, विदेशातील व्यापार असेल याच्या साह्याने आपल्या देशाचा आर्थिक विकासाचा दर हा सर्वसाधारणपणे वाढवता येत असतो. त्याचबरोबर उच्च विकासाचा दर हा साध्य करता येत असतो. विदेशी व्यापार आणि विदेशी भांडवल यांच्या साह्याने सर्वसाधारणपणे विकास हा साध्य करता येत असतो. ज्या देशांना प्रगत देश आपण मानत असतो अशा प्रगत देशांमध्ये सुद्धा त्यांचा विकास सर्वसाधारणपणे घडवून आणत असताना परकीय व्यापारामुळेच मोठ्या प्रमाणात आर्थिक विकास जो काही आहे तो आर्थिक विकास या ठिकाणी वाढला आहे. कोणताही देश पूर्णपणे स्वावलंबी असू शकत नाही. त्याला इतर देशांवर कोणत्या ना कोणत्या वस्तूसाठी, सेवेसाठी किंवा इतर गोष्टींसाठी सुद्धा अवलंबून राहावंच लागतं. त्यामुळे देशाचा आर्थिक विकासाचा दर जर वाढवायचा असेल तर आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र म्हणजेच आंतरराष्ट्रीय व्यापार हा महत्त्वाचा असतो. प्रत्येक देश हा कुठल्या ना कुठल्या वस्तू आणि सेवांसाठी इतर देशांवर अवलंबून त्याला राहावंच लागतं. त्यामुळे कुठल्याही देशाला अलिप्त राहता येतं असं नाही. म्हणून आर्थिक विकासाचा दर जर वाढवायचा असेल तर त्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यापार हा जो काही आहे किंवा आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र जे आहे तर ते अत्यंत महत्त्वाचं आहे.
तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे आर्थिक वृद्धी. आर्थिक वृद्धी साध्य करायची असेल तर त्यामध्ये सर्वसाधारणपणे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार हा देशाच्या आर्थिक विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतो. देशामध्ये आवश्यक असणारी महत्त्वाची साधनसामग्री असेल, मग ती जीवनावश्यक असेल, लष्करी असेल, नैसर्गिक साधनसंपत्ती असेल, तर ती वस्तू किंवा नैसर्गिक साधनसंपत्ती सर्वसाधारणपणे त्या वस्तू आणि सेवा ह्या आपल्याला इतर देशांमधून आणता येणं हे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामुळे किंवा आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे शक्य होत असतं. आंतरराष्ट्रीय व्यापार आर्थिक विकासामध्ये महत्त्वाची भूमिका या ठिकाणी बजावत असतो. देशाच्या आर्थिक वृद्धीमध्ये मदत करणं हा त्यामागचा मुख्य उद्देश असतो. आर्थिक विकास साध्य होत असतानाच आर्थिक वृद्धी किंवा आर्थिक विकासामध्ये वाढ होणं हे गरजेचं असतं. त्यासाठी आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र हे महत्त्वाचं आहे. पुढचा महत्त्वाचा घटक म्हणजेच आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासामुळे लोकांचा, राज्यकर्ते जे काय असतात तर राज्यकर्त्यांचा, अर्थशास्त्रज्ञांचा दृष्टिकोन जो काही आहे तो आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा बनत असतो. अशा व्यापक दृष्टिकोनामुळे सर्वसाधारणपणे ज्या काही समस्या आंतरराष्ट्रीय स्वरूपामध्ये निर्माण होत असतात तर त्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र हे उपयुक्त ठरत असते. व्यापक दृष्टिकोनामुळे आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या समस्या सोडवण्यासाठी मदत होत असतात. इतर देशांमधून साधनसामग्री ही कशी आणावी, त्याची निर्यात कशी करावी, त्याचं स्थानांतर कसं घडवून आणता येईल हे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासामुळे आपल्याला कळत असतं. उपलब्ध जी नैसर्गिक साधनसंपत्ती आहे तर ती अतिरिक्त किंवा अधिकाधिक त्याच्या साह्याने वस्तू आणि सेवांचं उत्पादन हे कसं करावं, त्याची निर्यात करून आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आणि सेवांची आयात कशी करता येईल, त्याचबरोबर वेगवेगळ्या स्वरूपाच्या आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा व्यवहार करत असताना ज्या काही समस्या निर्माण होत असतात तर त्या समस्यांची सोडवणूक कशी करावी याविषयीची माहिती आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासामुळे होत असते. पुढचा महत्त्वाचा घटक म्हणजेच आंतरराष्ट्रीय सहकार्य. जागतिक पातळीवर वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या निर्माण होत असतात. त्याची सोडवणूक कुठलाही एखादा देश तो करू शकत नाही. मग अशा जागतिक स्तरावरच्या ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आहेत तर त्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज असते आणि हे आंतरराष्ट्रीय सहकार्य हे आवश्यक असतं. त्यामधून आंतरराष्ट्रीय संघटनांची निर्मिती झालेली आहे. या आंतरराष्ट्रीय संघटनांच्या साहाय्याने जागतिक स्तरावर वेगवेगळ्या देशांमध्ये जे काही समस्या निर्माण होत असतात तर त्या समस्यांची सोडवणूक या ठिकाणी करता येणं हे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामुळे शक्य होत असतं. अशा समस्या कशा निर्माण होतात, त्याची सोडवणूक कशी केली जाते, कोणकोणत्या संघटनांच्याद्वारे या समस्या सोडवल्या जातात याविषयीची माहिती आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामुळे मिळत असते. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय अभ्यास हा केल्याने आंतरराष्ट्रीय सहकार्य व एकमेकांच्या हितासाठी वेगवेगळे देश जे काही आहे तर ते वेगवेगळे देश हे सहजपणे एकमेकांजवळ येतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे आंतरराष्ट्रीय समस्या ज्या आहेत तर त्या समस्या सोडवण्यासाठी यामुळे मदत होत असते. थोडक्यात काय की सर्वसाधारणपणे आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा व्यवहार करत असताना मुक्त व्यापार हिताचा आहे का संरक्षित व्यापार हिताचा आहे याविषयीची माहिती आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र देत असतो. जागतिक पातळीवर शांतता कशी निर्माण करता येईल, निरहस्तक्षेपाचं धोरण योग्य की हस्तक्षेपाचं धोरण योग्य, आयात निर्यात निर्बंध कसे कमी करता येतील, या सर्व गोष्टींचं आकलन होण्यासाठी किंवा या सर्व गोष्टी माहिती करून घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र जे आहे तर त्या आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची आपल्याला माहिती असणं हे गरजेचं आहे. म्हणून यालाच आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचं महत्त्व असं म्हटलं जातं. थोडक्यात काय की आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचं महत्त्व पाहत असताना यामध्ये लोकांचा दृष्टिकोन जो काही आहे तो लोकांचा दृष्टिकोन व्यापक या ठिकाणी बनत असतो. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामुळे आपल्याला हेही लक्षात येतं की सर्वसाधारणपणे सगळ्याच वस्तू आणि सेवांची निर्मिती एकटा कुठलाही देश तयार करू शकत नाही. प्रत्येक देशाला कुठल्या ना कुठल्या वस्तू आणि सेवांसाठी इतर देशांवर अवलंबून राहावं लागतं. मग यासाठी आंतरराष्ट्रीय व्यापार कसा गरजेचा आहे, आंतरराष्ट्रीय व्यापार फायदेशीर कसा ठरवता येईल याविषयीची माहिती आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामुळे आपल्याला प्राप्त होत असते.
त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामुळे आर्थिक विकासाचा दर वाढतो. आर्थिक वृद्धी जी काही आहे तर ती आर्थिक वृद्धी आपल्याला साध्य करता येते. विदेशी भांडवल असेल, विदेशी सहकार्य असेल तर यामधून देशाचा आर्थिक विकास हा साध्य करता येत असतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर एखादी समस्या निर्माण झाली तर ती समस्या सोडवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या काही संघटना आहेत तर त्या संघटनांमधून सर्वसाधारणपणे या आंतरराष्ट्रीय समस्यांची सोडवणूक या ठिकाणी केली जात असते. थँक्यू.